नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवाल यूएसच्या एका एजन्सीकडून सादर करण्यात आलेला आहे। तर या अहवालाचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपण अभ्यास तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला या रिपोर्टचं थोडंसं अनालिसिस सुद्धा करायचंय। बघा, या सगळ्याच रिपोर्ट्स असतात ना, ते आपण अगदी डोळे बंद करून की या रिपोर्ट्स आलेल्या आहेत तर आपल्या भारताची कंडिशन अशीच आहे आणि बहुतेक रिपोर्ट्स तर एकदम वर्स्ट असतातच। आता तिथे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे ठीक आहे, त्यात प्रॉपर फक्त स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बद्दल वगैरे बोलण्यात येतं। पण आता अशा प्रकारच्या ज्या रिपोर्ट्स असतात, जसं आता इथे आपण बघतो धार्मिक स्वातंत्र्य रिपोर्ट आहे, त्यानंतर ह्युमन राईट्स व्हायोलेशनचं रिपोर्ट बऱ्याच वेळेला सादर केलं जातं, त्यानंतर रिसेंटली जाहीर झालेला ते म्हणजे प्रेस फ्रीडम इंडेक्स। तर हे असे रिपोर्ट्स आहेत ना, ते तुम्ही स्वतः सुद्धा थोडंसं रिसर्च करून एक अनालिसिस करू शकता आणि हे बघा तुमच्यासाठीच महत्वाचं आहे, डिसिजन मेकिंग साठी महत्वाचं आहे। आणि थोडंसं अनालिसिस केलात ना तर या रिपोर्ट बद्दल एक चांगली फिक्स्ड जी इन्फॉर्मेशन आहे ना ती तुमच्या चांगली लक्षात राहणार आहे। ठीक आहे, स्वतः या अहवालामध्ये बेसिकली सुरुवातीलाच सांगते, जी भारताची कंडिशन आहे ती वर्स्ट सांगितलेली आहे। वर्स्ट सांगितलेली याचाच अर्थ काय की भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचं खूप जास्त व्हायोलेशन होतं, म्हणजेच खूप जास्त हनन होतं। सो ती आपण सुरुवातीपासून बघूया की काय काय या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे। सो ही रिपोर्ट आहे ना ती सादर केली जाते यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम, म्हणजेच ही एक यूएस बेस्ड एजन्सी आहे, त्यांच्याकडून हा अहवाल सादर केला जातो। त्यालाच आपण USCIRF सुद्धा म्हणू शकतो। ठीक आहे, आणि भारताची कंडिशन जसं मी तुम्हाला सांगितलंच, धार्मिक स्वातंत्र्याचा भंग झालेल्या उल्लंघनासाठी भारत अत्यंत वाईट परिस्थितीत आहे, म्हणजे भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचं खूप जास्त हनन झालेलं आहे। ओके, आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। आता सर्वात आधी आपण बघूया की हे जे यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल फ्रीडम आहे, रिलिजियस फ्रीडम आहे, ती नक्की एजन्सी काय। तर हे एक स्वतंत्र द्विपक्षीय अमेरिकन फेडरल गव्हर्नमेंट कमिशन आहे, म्हणजेच एक प्रकारे गव्हर्नमेंटच्याच अंडर काम करणारी ही एक एजन्सी आहे, जे परदेशामध्ये म्हणजे इतर देशांमध्ये धर्म किंवा श्रद्धेच्या स्वातंत्र्याच्या सार्वभौम हक्काचे रक्षण करण्यासाठी समर्पित आहे। जसं UN वगैरे ह्युमन राईट्स साठी आहे, तसे इथे धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी ही एजन्सी काम करते असं म्हटलं जात आहे। आणि तसंच ही एक अमेरिकन काँग्रेसची सल्लागार संस्था सुद्धा आहे। आणि यामध्ये अहवाल काय करण्यात आलेला आहे तर हा 2021चा रिपोर्ट आलेला आहे। 2021चा रिपोर्ट आहे। 2020 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी जे जे काही इन्सिडेंट झालेले असतील, ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्याच्यावर बेस्ड हा रिपोर्ट आहे। ओके, आणि असं या अहवालामध्ये धार्मिक स्वातंत्र्य उल्लंघन आणि वर्ष 2020 दरम्यानच्या 26 देशांमधील प्रगतीचा आढावा घेतलाय। जास्त देश नाही आहेत, फक्त 26 कंट्रीज इथे मेन्शन करण्यात आलेल्या आहेत आणि याचं जे मुख्यालय आहे ते वॉशिंग्टन DC ला आहे। आता आपण या रिपोर्टमध्ये बघूया की कशा प्रकारे देशांचा अभ्यास केला जातो। तर मेनली ना 2 गटांमध्ये विभाजन करण्यात आलेल्या देशांचं। जर आपण स्पेसिफिकली या देशांचं वर्गीकरण केलं तर कसं आहे की एक असे देश आहेत की जिथे खूप जास्त व्हायोलेशन होतं, म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचं हनन होतं खूप जास्त। ओके, आता त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी डिपेंड होत्या यासाठी त्या मेन्शन करण्यात आलेल्या आहेत, त्या आपण पुढे बघूयाच। पण हे तर पहिलं क्रायटेरिया झालं। आणि जे सेकंड विभाजन आहे किंवा सेकंड गट आहे त्याच्यामध्ये कसं सांगितलंय की जिथे व्हायोलेशन होतं पण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायोलेशन होत नाही, तर असे बेसिकली 2 गट आहेत। एकदम सिंपल आहे, जास्त काही नाहीये। तर त्या गटांना नाव काय दिलेत, पहिला जो गट आहे ना त्याला नाव देण्यात आलेलं आहे कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न, म्हणजे CPC, आणि भारत आहे CPC मध्ये। ठीक आहे, म्हणजे एकदम वाईट परिस्थिती आहे। आणि CPC मधले जे देश आहेत ना ते कोणाकडून शिफारस केली जाते की यांचा या गटामध्ये नाव असलं पाहिजे किंवा तिकडच्या कंडिशन्स जास्त आपण म्हणू शकतो की एलॅबोरेट कोणाकडून केल्या जातात, तर US गव्हर्नमेंटचं जे सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ नेशन आहे, म्हणजे जे सचिवालय आहे त्याच्याकडूनच रिकमेंड केल्या जातात। आणि रिकमेंड कोणत्या बेसिसवर केल्या जातात तर त्यासाठी एक ऍक्ट आहे, तो म्हणजे इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम ऍक्ट 1998। तर या 1998च्या कायद्यानुसार जिथे जिथे असं आढळून आलं असेल की इथे धार्मिक स्वातंत्र्याचं हनन झालेलं आहे तर त्या सगळ्यांचा गट येतो, ते म्हणजे CPCच्या अंडर।
त्यानंतर सेकंड लिस्ट आहे ती म्हणजे स्पेशल वॉच लिस्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये जे सीपीसीचे क्रायटेरिया दिलेले आहेत ते सगळे फुलफिल केलेले नसतात, म्हणजे तेवढी वर्स्ट कंडिशन नसते, पण हा तिथे व्हायोलेशन होतं आणि महत्वाचं म्हणजे त्या व्हायोलेशनला सपोर्ट केलं जातं. या गोष्टी येतात स्पेशल वॉच लिस्टमध्ये. आता हे 2 महत्वाचे गट तर आहेतच, पण त्याचबरोबर ना अजून एक त्यांनी असा तिसरा स्पेशल गट सुद्धा बनवलेला आहे. आता यामध्ये स्पेशालिटी काय, तर असं काही स्पेशालिटी नाहीये, फक्त याचं नाव लक्षात ठेवा, एंटायटीज ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न. एंटायटीज ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न मध्ये कोणते देश येतात की जे स्वतः या एजन्सीकडूनच म्हणजेच USCIRF कडूनच शिफारस केली जातात, तर ते या तिसऱ्या गटामध्ये येतात. ओके, पण इथे 2 महत्वाचे गट आहेत, एक म्हणजे सीपीसी आणि दुसरा आहे ते म्हणजे SWL. ओके, मग आता त्यानुसार या गटांमधले जे महत्वाचे देश आहेत ते आपण बघूया. 2020च्या गोष्टींवर, कंडिशन्सवर सगळ्या गोष्टी अप्लाय झालेल्या आहेत इथे, राईट. मग सीपीसीच्या यादीत 2020 नुसार जे नवीन देश ऍड झालेले आहेत, मी इथे नीट सांगते ते लक्षात ठेवा, जे नवीन देश ऍड झालेले आहेत त्यामध्ये भारत आहे. मग नवीन देशांमध्ये रशिया आहे, सिरिया आहे, व्हिएतनाम आहे आणि भारत आहे. भारताबरोबर अजून 3 देश आहेत, रशिया, सिरिया आणि व्हिएतनाम. आणि या आधी जे देश आहेत ना ते सुद्धा कंटिन्यू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये, जसं त्यामध्ये चायना आहे, म्यानमार आहे. बर्मामध्ये तर आपल्याला माहितीच असतं की जे रोहिंग्याज आहेत त्यांच्यावरून किती प्रॉब्लेम्स होत असतात. आता इथे बर्मा देण्यात आलेला आहे या रिपोर्टमध्ये, कारण की बरेचसे अशा इंटरनॅशनल एजन्सीज आहेत किंवा देश आहेत की ज्यांच्याकडून म्यानमार हे नाव एक्सेप्ट करण्यात नाही आलेलं आहे. त्याचबरोबर इराण, नायजेरिया, नॉर्थ कोरिया, पाकिस्तान ऑलरेडी मागच्या वर्षी या यादीत होतं आणि आता सुद्धा ते कंटिन्यू झालेलं आहे. त्याचप्रमाणे SWL मध्ये बरेचसे देश आहेत, जसं अफगाणिस्तान, अल्जेरिया, अझरबैजान, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, कझाकिस्तान, मलेशिया, तुर्की आणि उझबेकिस्तान. ठीक आहे, सो हे सगळे देश येतात ते सेकंड गटामध्ये म्हणजे SWL मध्ये येतात. ओके, सो आता आपण हे 2 गट बघितले, पण दोन्ही गटातले जर तुम्ही देशांची नावं बघितलात ना तर इथे समजेल की मोस्टली हे जे सगळे देश आहेत ना ते एशियन कंट्रीज आहेत, आशिया खंडातलेच देश आहेत. मग इथे कुठेतरी ना रिपोर्टवर आपल्याला डाऊट येऊ शकतो की जर आपण रिलिजियसच्या बाबतीत बघितलं तर फक्त आशिया खंडातलेच देश आहेत का, तर तसं नाहीये. बघा, बाकीचे पण बरेचसे युरोपियन सुद्धा असे कंट्रीज आहेत की जिथे रिलिजियस बेस्ड अत्याचार किंवा बऱ्याचशा गोष्टी व्हायोलेट झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. अमेरिका त्यापेक्षा काही वेगळं नाहीये. आता अमेरिकेमध्ये मागच्या वर्षी तर धार्मिक स्वातंत्र्याशी रिलेटेड आपल्याला काही बघायला मिळालं नव्हतं, पण तिथे आपल्याला वंशभेदाबद्दल भरपूर वेळा बघायला मिळतं आणि ती तर एक केस खूप फेमसच झाली होती, ती आपल्याला माहितीये. आणि रिसेंटली त्याचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे, शिक्षा सुद्धा झालेली आहे. पण त्या गोष्टी ना तेवढ्या पुरत्या बाहेर काढल्या जातात, पण जेव्हा अशा मोठमोठ्या एजन्सीज असतात ना त्यांच्याकडून कोणत्याच रिपोर्टमध्ये मेन्शन केल्या जात नाहीत. तर आता ती एक बाजू सुद्धा आपण बघू शकतो. का माहितीये मी तुम्हाला हे सांगते, कारण की भारताचा परफॉर्मन्स वर्स्ट आहे किंवा भारतामध्ये खूप जास्त व्हायोलेशन होतं. त्याच्यासाठी ज्या कंडिशन्स किंवा ज्या गोष्टी इथे कारणीभूत त्यांनी ठरवलेल्या आहेत ना त्या एकदा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय बोलते. एक म्हणजे त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितलेली की चिंताजनक क्षेत्र कोणतं आहे की ज्याच्यामुळे भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचं व्हायोलेशन झालेलं आहे. त्यामध्ये पहिलीच गोष्ट टाकलेली ते म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019. या कायद्याबद्दल आपण भरपूर असं डिस्कस केलेलं आहे. या कायद्यामध्ये 3 देशांमधून, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमधून जे इल्लिगल इमिग्रंट्स आहेत ते भारतात आलेले, तर त्यांना नागरिकत्व देण्याबद्दलच्या काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या नागरिकत्व कायद्यामध्ये. तर त्यामध्ये ना 6 असे धर्म आहेत ज्या धर्माच्या लोकांसाठी हा कायदा करण्यात आलेला. अच्छा, ते 6 धर्म कोणते आहेत ना ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये मुस्लिम धर्म नव्हता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचं हनन होतंय, असं USCIRFचं म्हणणं आहे. आता इथे जर बघायला गेलात ना तर हा कायदा जे लोकल भारतीय आहेत आपण म्हणू शकतो त्यांच्यासाठी तर फायद्याचाच आहे, कारण की सगळ्या इल्लिगल इमिग्रंट्सना आपण नागरिकत्व देत बसलो तर ऑलरेडी भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे आणि ती अजून खूप जास्त होईल. ठीक आहे. त्यानंतर जे NRC आहे, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स, म्हणजे आसाममध्ये वगैरे जे लोकल लोकांना NRC दिलं जातं, बाकीचे लोक इल्लिगल इमिग्रंट्स असतात, तर ते सुद्धा एक त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ते कारण आहे. त्यानंतर अँटी कन्व्हर्जन लॉ,
जर आपण भारतामध्ये सध्या बघितलं तर अँटी कन्व्हर्जन लॉ 1/3 ऑफ जे कंट्रीज आहेत किंवा 28 राज्यांपैकी बऱ्याचशा राज्यांनी आता अँटी कन्व्हर्जन लॉ हे एक्सेप्ट केलेले आहेत. काहींच्या विधानसभेमध्ये ते एक्सेप्ट होत आहेत, त्याचे बिल पास होत आहेत. आता त्याच्यासाठी पण बऱ्याच वेळेला लव्ह जिहाद हे कारणीभूत ठरलेलं आहे, तर ते सुद्धा त्यांनी इथे कारण घेतलेलं आहे. त्यानंतर UAPA ऍक्ट, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट. आता हे जे UAPA ऍक्ट आहे ना ते टेररिझमसाठी येतं. म्हणजे समजा एखादी एजन्सी म्हणजे एखादी संस्था किंवा एखादा व्यक्ती ह्याच्याकडून कोणतं असं टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होते असं जरी वाटलं ना तरी त्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकते, त्याला डिटेन केलं जाऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजे ना या ऍक्टमध्ये जे डिटेन केलं जातं ना ते 180 दिवस डिटेन केलं जाऊ शकतं विदाऊट बेल. म्हणजे तोपर्यंत त्याचा जे बेल असण्याचा अधिकार आहे ना तो 180 दिवसापर्यंत नसतो. मग ते सुद्धा एक कारण ठरलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे ना आपण एक UAPA वर लेक्चर घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की हा कायदा काय. त्यानंतर ज्या दिल्लीमध्ये दंगली झालेल्या या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरूनच त्या सुद्धा त्यांनी ऍड केलेल्या त्यामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे चुकीची माहिती व हिंसाचारास उत्तेजन. आता इथे 2 गोष्टी ना आपण एकदम बरोबर आहेत असं म्हणू शकतो. जशा दंगली वगैरे होतात धार्मिक कारणांवरून तर ते कारण नक्कीच असू शकतं. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं जी काही चुकीची माहिती असते त्या चुकीच्या माहितीवरून सुद्धा बऱ्याच वेळेला धार्मिक कारणांवरून दंगली होत असतात. त्याचबरोबर बरेचसे अशा लोक असतात किंवा राजकीय नेते असतात जे हिंसाचाराला उत्तेजन देत असतात, स्वतःहून उत्तेजन देत असतात. तर ते कारण सुद्धा एक प्रकारे बरोबर आहे. आपण शेतकरी आंदोलनाच्या वेळेला सुद्धा ते बघितलेलं. जरी शेतकरी आंदोलन आपण बोललो की हे धार्मिक रिलेटेड नाहीये, पण हा हिंसाचार बऱ्याच वेळेला आपण बघतो की चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे. आणि त्याचबरोबर असं कोणतरी असतं की जो बऱ्याच वेळेला लोक आपला नेता मानतात, आपला सेलिब्रिटी मानतात आणि त्याचं ऐकून मग तिथे हिंसाचार होतं. अशा बऱ्याचशा केसेस आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत की जे USCIRFच्या मते कारणीभूत ठरलेल्या आहेत की भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचं खूप जास्त व्हायोलेशन होतं. ठीक आहे, एकदा पाहिजे तर तुम्ही ना तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा या गोष्टींवर डिस्कशन करू शकता, एक चांगलं डिस्कशन करू शकता. ओके, की म्हणजे नक्की आपल्या भारतामध्ये या कंडिशन्स आहेत तर धार्मिक स्वातंत्र्याचं एवढं जास्त व्हायोलेशन होते का, नक्कीच डिस्कस करा. बघा याच्यातून ना तुम्हाला सुद्धा समजेल की तुमचे विचार काय आणि तुमच्या मित्रांचे विचार काय. त्यानंतर आता आपण पुढे वळूया. आपण बऱ्याचशा रिपोर्ट बद्दल गोष्टी बघितलेल्या आहेत आणि इथे प्रत्येक वेळेला रिपोर्टमध्ये आपल्याला असं जाणवतंय की आपल्या देशामध्ये तर भरपूरच जास्त धार्मिक स्वातंत्र्याचं व्हायोलेशन होतंय. पण तिथेच आपण बघितलं तर आपल्या संविधानामध्ये बरेचसे असे आर्टिकल आहेत की ज्याने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे. आता हे तर तुम्हाला माहितीच असेल, आपण पॉलिटीमध्ये मूलभूत हक्कांमध्ये बऱ्याच वेळेला अभ्यासतो. एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला फक्त रिलेट व्हावं, तुम्हाला कनेक्ट व्हावं म्हणूनच फक्त मी हे जे आर्टिकल्स आहेत ते इथे दिलेले आहेत. ओके, अदरवाईज तुम्ही तर याचा नेहमी अभ्यासच करत असता. जसं त्यामध्ये कलम 25 आहे, म्हणजे कलम 25 ते कलम 28 पर्यंत धार्मिक स्वातंत्र्याशी रिलेटेड आर्टिकल्स आहेत. जसं कलम 25 मध्ये विवेकबुद्धीचं स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे संविधानाने. कलम 26 नुसार आपण जे धर्माशी रिलेटेड व्यवहार असतात तर त्याची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. कलम 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य. आता हे कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य आपण मूलभूत हक्कांमध्ये इन डिटेल बघितलेलं आहे की राज्य कर घेऊ शकत नाही वगैरे. त्यानंतर कलम 28 मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. ओके, मग धार्मिक शिक्षण जसं शैक्षणिक संस्थांमध्ये काही जसं मायनॉरिटीजच्या शैक्षणिक संस्था असतात त्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं, पण त्या धार्मिक शिक्षणाला आपण उपस्थित राहणं हे गरजेचंच आहे असं नाहीये. त्याचप्रमाणे ज्या गव्हर्नमेंट अशा एजन्सीज असतात किंवा आपण काय म्हणूया इन्स्टिट्यूशन्स असतात तर तिथे धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. त्याबाबत कलम 28 आहे. आणि ह्या गोष्टी तर आहेतच धार्मिक स्वातंत्र्याशी रिलेटेड. त्याचबरोबर कलम 29 आणि कलम 30 मध्ये अल्पसंख्याकाच्या हितासंबंधीच्या सुद्धा काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. ओके, सो आपण या तर सगळ्या आता गोष्टी बघितल्याच. आणि प्लस आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट येते जेव्हा तुम्ही धार्मिक स्वातंत्र्याबद्दल अभ्यास करता
एखाद्या रिपोर्ट बद्दल अभ्यास करताना तर तुम्हाला भारतामध्ये लोकसंख्या कशी आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जर आपण इथे प्रॉपर लोकसंख्येचं विभाजन बघितलं, जर आपल्याकडे एकूण लोकसंख्या आता हे 2011चे 2021ची जेव्हा नवीन जनगणना किंवा होईल आणि त्याचं जेव्हा सेन्सस येईल तर तुम्हाला ते पाठ करायचंय. 2011 विसरावं लागेल, पण अजून तरी आपण 2011चा अभ्यास करतोय. तर 121 करोड होते आपले 2011 मध्ये लोकसंख्या. त्यामधले 79% एवढी हिंदू लोकसंख्या होती, 14% मुस्लिम लोकसंख्या होती, त्यानंतर 2.3% ख्रिश्चन आणि त्यानंतर हळूहळू शीख, बुद्धिस्ट आणि जैन असे धर्म होते. ठीक आहे, पण आपण ना जर याचा एक ग्राफ बघितला की कशा प्रकारे लोकसंख्या आहे गेल्या काही वर्षांपासून 1951 पासून तर ते 2011 पर्यंत, तर इथे जी हिंदू धर्माची लोकसंख्या आहे ती कुठेतरी कमी कमी होत चाललेली. अगदी बघा 1951 मध्ये ही 84% होती, ती 2011 मध्ये 78%. मुस्लिम लोकसंख्या 1951 मध्ये 9% होती. आता याचं कारण एक पार्टिशन पण होतं, पण तसं असलं तरी 2011 मध्ये आपण बघू शकतो की वाढण्याचं जे पर्सेंटेज आहे ते बरंच जास्त आहे. जसं मुस्लिम लोकसंख्या जर 2011 मध्ये आपण बघितली तर 14.2% आणि बाकीच्या तर आपण म्हणू शकतो की बॅलेन्स्ड आहेत. एवढा वाढ नाहीये की एवढं कमी नाही. जसं ख्रिश्चन 2% होती ती 2.34% झाली, म्हणजे 0.34%ने वाढलेली. शीख लोकसंख्या जी आहे ती 1.89% होती, ती 1.87% आहे. ठीक आहे, तर हा ग्राफ पण तुम्ही एक लक्षात ठेवा की कशा प्रकारे लोकसंख्येच्या बाबतीत धार्मिक लोकसंख्येच्या बाबतीत चेंजेस झालेले आहेत. ठीक आहे, सो बरीचशी माहिती आता आपण लेक्चरमध्ये घेतलेली आहे. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं असेल आणि बऱ्याचशा गोष्टी क्लिअर सुद्धा झाल्या असतील. असेच इंटरेस्टिंग लेक्चर आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर सुद्धा अवेलेबल आहेत आणि सध्या काही कोर्सेसचे ऍडमिशन सुरू आहेत विजन स्टडीवर. तुम्ही विजन 25 हे कुपन कोड वापरून 25 एप्रिल पर्यंत 25% डिस्काउंट या सगळ्या कोर्सेसमध्ये मिळवू शकता. सो अशाच छान छान इंटरेस्टिंग लेक्चर बरोबर आपण भेटूयात विजन स्टडीवर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.